नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या दुर्गेश्वर रायगड किल्ल्याच्या परिसरातील कोकण दिवा हा किल्ला पाहणार आहोत। कोकण दिवा किल्ला पाहण्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि नेहमीचा पायवाट असलेला मार्ग म्हणजे सांदोशी गावातून जाणारा रस्ता। निजामपूर म्हणजेच श्रीरामपूर ते रायगड या मार्गावरील साधारणतः 22 किलोमीटर नंतर आपण सांदोशी गावापाशी येतो आणि या गावात आल्यानंतर गावातील चौकात मिळतात त्या प्रेमळ अशा चंद्रभागा सर्कल आजी। या आजी आलेल्या सर्व मावळ्यांचं आणि कोकण दिवा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या सर्व पर्यटकांचे हसून आणि प्रेमाने स्वागत करतात। आलेल्या वाटसरूंची जेवणाची आणि राहण्याची देखील इथे स्वस्तात त्या सोय देखील करतात। कोकण दिवा किल्ल्यावर येण्यासाठी नेहमीची रुळलेली वाट म्हणजे सांदोशी गावातून येणारी वाट। सांदोशी गावातून येताना कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून साधारणतः 3 ते 3.5 तासाचा खडा चढून आपण कोकण दिवा किल्ल्यावरती पोहोचतो। याचबरोबर कावळे गावातून देखील एक वाट या किल्ल्यावर येण्यासाठी आहे। कावळे गाव आणि सांदोशी गाव या दोन्ही गावातून येणाऱ्या वाटा ह्या एका ठिकाणी एकत्र येतात। याचबरोबर आपण पुणे मार्गे येताना पानसई धरणाच्या जवळील घोळ गावातून आपण गारजाई मार्गे देखील या कोकण दिव्या किल्ल्यावरती येऊ शकतो। मित्रांनो, याच वेळेला येथील ग्रामस्थाने अजून एक मार्ग सांगितला की आपला निजामपूर म्हणजे श्रीरामपूर येथील केळगण आणि कुंभेवाडी या गावातून आपण घोळ मार्गे गारजाई गावातून आपण या कोकण दिवा किल्ल्यावरती येऊ शकतो। दुर्गेश्वर रायगडच्या परिसरातील संरक्षणासाठी याचबरोबर घाट आणि कोकण यांना जोडणाऱ्या वाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी कोकण दिवा किल्ल्याचा उपयोग केला जात असे। कोकण दिवा किल्ल्यावरती आलो। आता आपण एक कावळा आणि बावळ्याची जी खिंड बोलतात त्या एका मोक्याच्या पॉईंटला आहोत आणि त्या मोक्याच्या पॉईंटपासून पुढे आपण कोकण दिवा किल्ल्याची चढाई इथून करणार आहोत। तर तत्पूर्वी या झाडावरती जे इथे येणारे मार्ग दाखवलेले आहे। एका बाजूने आता आपण सांदोशी जे रायगडच्या पायथ्याच्या जवळचं गाव आहे, जे आपल्या निजामपूर ते रायगडच्या मध्ये जे सांदोशी गाव आहे, इथून देखील आपण ह्या कोकण दिवा किल्ल्याला येऊ शकतो। याचबरोबर इथे खालती एक कावळा आणि बावळा ही 2 गाव आहेत, या गावातून पण यायला रस्ता आहे। आणि याचबरोबर एक पुणे मार्गे आपण त्या घोळ मार्गे गारजाई मार्गे देखील आपण या इथे येऊ शकतो। आणि आता मला इथल्याच आता एका मित्राने एक मार्ग सांगितला की आपल्या निजामपूरच्या जवळ केळगण आणि कुंभे गाव आहे, तिथून देखील डोंगराच्या कडेने आपण या गारजाई एक मोठा युद्ध प्रसंग इथे घडलेला आहे आणि हा मार्ग देखील आपल्याला सोयीचा आहे। मित्रांनो, 11 मार्च 1689 आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा वध झाल्यानंतर आपला इतिकाद खान यांनी जेव्हा रायगडला वेढा घातला तेव्हा त्याच्या सहकार्यासाठी शहाबुद्दीन खानाला सैन्य घेऊन पाठवलं। आणि याच वेळेला या खालती सांदोशी गावामध्ये असणारे जिवाजी नाईक सरकले, याचबरोबर गोदाजी जगताप आणि पवार यासारख्या शूरवीरांनी इथे तब्बल 16 तास शहाबुद्दीन खानाच्या सैन्याला इथे या ज्या माझ्या उजव्या बाजूला बघू शकता की आता आपण एक खिंड चढून आलो, जी कावळा गावातून पण जो रस्ता येतो तो आणि आपल्या सांदोशी मार्गे देखील रस्ता येतो, ती खिंड लागते, ती माझ्या ती उजव्या बाजूला आम्ही चढून आलो। या खिंडीमध्ये हा तुम्ही रस्ता बघू शकता, तिथे तब्बल 16 तास त्यांना रोखून धरलं होतं। आणि माझा जो डाव्या बाजूला जो रस्ता आहे तो आपल्या गारजाई आणि घोळ मार्गे जे पुण्यावरून लोक येतात आणि आपल्या केळगण कुंभेवाड्यात देखील रस्ता आहे, तो देखील रस्ता इथे येतो। तर असा एक वीर घटना लाभलेली, जसं आपण पावनखिंडीचा पराक्रम ऐकतो, जो पावनखिंडीमध्ये आपल्या बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंनी खिंड अडवून धरली होती, त्याच प्रकारे इथं गोदाजी जगताप आणि नाईक सरकले पवार यासारख्या शूरवीरांनी ही खिंड अडवून ठेवली। त्यामुळेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुढील
वारस आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, याचबरोबर राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी रायगडावरनं निघून प्रतापगड आणि त्या मार्गे जिंजीला गेल्या होत्या. आता असा हा मस्त छानसा इतिहास लाभलेला हा कोकण दिवा किल्ला. आता आपण त्याच्या बऱ्यापैकी त्याचा चढ चढून आलेलो आहोत आणि इथून आता एक थोडासा चढ राहिलेला आहे आणि त्यानंतर आपण कोकण दिवा किल्ल्यावरती जाणार आहोत. मित्रांनो, कोकण दिवा किल्ल्याला एक मोठ्या ऐतिहासिक युद्ध प्रसंगाची पार्श्वभूमी लाभली आहे. 11 मार्च 1689 साली आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर जुल्फिकार खानाने रायगडला वेढा घातला. या वेळेला किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई माँसाहेब, याचबरोबर राजाराम महाराज आणि ताराराणी माँसाहेब होत्या. जेव्हा ताराराणी माँसाहेब आणि राजाराम महाराज वाघ दरवाजा मार्गे उतरत होते, याच वेळेला जुल्फिकार खानाच्या सहकार्यासाठी शहाबुद्दीन खानाची फौज पुणे घोळ मार्गे कोकण दिवा किल्ल्याच्या परिसरातून रायगडकडे येत होती. या वेळेला या सांदोशी गावातील मानाजी नाईक सरकले आणि गोदाजी जगताप पवार सरदार यांनी तब्बल 16 तास शहाबुद्दीन खानाच्या फौजेची दानादान उडवली. हा पराक्रम येथील या कावळ्या बावळ्याच्या खिंडीत घडला. ही संपूर्ण खिंड रक्ताने न्हालेली होती आणि 16 तास शहाबुद्दीन खानाला रोखल्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम महाराज आणि ताराराणी माँसाहेब प्रतापगड मार्गे जिंजीला सुखरूप पोचले आणि पुढचा अजून एक मोठा इतिहास घडला. नमस्कार. आता आपण बराचसा कोकण दिवा किल्ला चढून वरती आलेलो आहोत आणि इथं तुम्ही पाहू शकता एक ऐतिहासिक आपण खालती पायऱ्या आपल्याला लागल्यात थोड्याशा कातळात खोदलेल्या आणि त्याच्यानंतर वर आल्यानंतर एक घळ तयार केलेलं आहे. साधारणतः एक 15 ते 20 माणसं सहज राहतील अशी एक त्या काळात घळ तयार केलेली आहे. आणि इथं बघू शकता जर वरून खाली पाणी आलंच तर त्यांनी एक असा चर खोदलेला आहे की इथून पाणी जर आलं तर ह्या चरा वाटेल, ह्या इथून ते असं बाहेर पडेल. इथून बघा मार्ग आहे, इथून बाहेर आणि इथे एक छोटंसं त्यांनी टाकं तयार केलेलं आहे. ह्या चारा मार्गे ह्या पाण्याचे इथे ह्याच्यात ते जमा होईल आणि ह्या बाजूला एक पाण्याचा टाकी आहे. अजून एक 2-3 पाण्याची टाकी आहे पण तिथं जाणं थोडं कठीण आहे. तिथे एक छोटी चौकी आहे. हे बघा इथं एक टाकी आहे. आता टाक्यातलं पाणी थोडं खोल आहे, आपण असं उतरून घेऊ शकत नाही, परंतु तरी पाणी घेण्यासाठी त्यांनी इथे एक हे बघा इथे एक छिद्र आहे. आता आपण ह्यातल्या टाक्यातलं पाणी घेऊया. बघा हे छिद्र, पाणी थोडंसं हलवायचं. वरचं पाणी जरा पाणी खराब आहे. हे पाणी आता आपण काय प्यायला वापरणार नाही, अतिशय थंड असं पाणी आहे. थोडं पाणी घालूया. अतिशय थंड असं पाणी आहे. गडावरच्या पाण्याची मजाच काय असते. हे पाणी मी जरा पितो. वा कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. जुनू साजीने में जुनू ससीने में एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी 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 हर तरफ
कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके, जो किससे है कल के भुला दे। कोई हौले हौले मेरे दिल से बोले, किसी का डोले चल जाने दे कोई जादू। गस्तो मजा है ले ले माँ रम्मैलो काली ओडाली। गस्तो मजा है ले ले माँ रम्मैलो काली ओडाली। ओ हाँ ना मैं समझा ना मैं जाना जो भी तुमने मुझसे कहा है सेन्योरिटा, मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेन्योरिटा। नो देवी अल्लाह मीरादा के दाते सरदारामी, मुझको बाहों में तुम घेरो समझी ना सेन्योरिटा। दिल की खता भी है क्या, मुझको गिला भी है क्या, अरे इस दिल के सिवा दिल ने किया भी है क्या। आशिक है ये चौनैया मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं अब मैं क्या करूं। आशिक है ये चौनैया मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं अब मैं क्या करूं। ये दिल दीवाना दीवाना है, ये दिल दीवाने ने आतकर। नमस्कार मित्रांनो, आता आपण रायगड जिल्ह्यातील आपल्या दुर्गेश्वर रायगड घेरा परिसरातील एक किल्ला असलेला कोकण दिवा या किल्ल्यावरती आहोत। हे पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे ध्वजस्तंभ, आणि हा आता संपूर्ण कोकण दिवा किल्ल्याचा परिसर आहे। दुपारचे 1:20 झालेले आहेत। माझ्या अजून पण इथे जरा धुक्यासारखं वातावरण आहे। माझ्या पाठीमागे बरोबर तुम्ही पाहू शकता रायगड किल्ला आहे। रायगड किल्ल्याच्या समोरच या बाजूला एक लिंगाणा किल्ला आहे, आणि या समोरच्या बाजूला पूर्वेकडे तोरणा किल्ला आहे। आता संपूर्ण एकदम अजूनही म्हणजे आता दुपारचा 1:30 वाजलाय तरी सुद्धा धुक्याचं वातावरण असल्यामुळे संपूर्ण असं काही क्लिअर दिसत नाही। याबरोबर माझ्या मागच्या बाजूला पश्चिमेला कावळा खिंड आहे, आणि या खिंडीच्या मार्गेच आपण आता या कोकण दिवा किल्ल्यावरती आलेलो आहोत। सांगितल्याप्रमाणे कोकण दिवा किल्ल्यातील हा वरचा परिसर हा तसा क्षेत्राने कमी आहे, परंतु आपला घाट आणि कोकण या दोन्ही मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि आपल्या दुर्गेश्वर राजधानीचा किल्ला रायगड याच्या संरक्षणासाठी हा एक कोकण दिवा किल्ला हा त्याचा उपयोग केला जात असावा। बघ इकडं
किल्ल्यावरील या बाजूला पूर्णतः सह्याद्री पर्वताची रांग आहे आणि असं करत जेव्हा आपण या पूर्वेच्या बाजूला येतो त्यावेळेला पूर्वेच्या बाजूला आपला जर वातावरण स्वच्छ असेल तर तोरणा किल्ला देखील दिसतो. या बाजूला तुम्ही पाहू शकता आपल्याला लिंगाणा किल्ला दिसतो आणि ह्या बाजूला आपल्या दुर्गेश्वर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड दिसतो. जेव्हा वातावरण स्वच्छ असतं आता देखील कदाचित मोबाईलमध्ये दिसतात आता डोळ्यांनी आपल्याला राजदरबारातील नगारखाना आणि आपले ते शिवमंदिर हे साधारणतः आपल्याला डोळ्यांनी थोडंसं आम्हाला अंधुकचं दिसतंय. आता वातावरण जर पूर्ण स्पष्ट असतं आणि स्वच्छ असतं तर आपल्याला संपूर्ण आपण दृश्य हे कोकण दिवा किल्ल्यावर